आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबन. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने अनपेक्षित असा विजय मिळवला. यामध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर भाजपाचे राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. परंतु या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाला होता. या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 सदस्य फुटले, तर मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याबद्दल ताब्यात घेतल्याचे त्यांनाही मतदान करता आलं नाही. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची आणि मंत्र्यांची पोलिसांसोबत मोठी झटापट झाली. या झटापटीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. मात्र आता या सर्व गोंधळाचे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले आहेत. विधान परिषदेत पोलिसांच्या अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर 100 पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तर शंभूराज यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी ज्या पोलिसांनी लोकांना, मंत्र्यांना धक्काबुक्की केली तसेच मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलंय, त्यांचं सरकारने निलंबन करावे असे आदेश दिले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणं सातारा पोलिसांच्या अंगलट आल्याचं दिसत आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.